सर्व भगिनींना विनंती करतो, एजंटांच्या नादी लागू नका. लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचे आवाहन. लाडकी बहीण योजनेबाबत सर्व भगिनींना विनंती करतो, एजंटच्या नादी लागू नका. कोणी एजंट येत असेल तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एक सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून काढून टाकलं, सस्पेंड केलं. त्याला बडतर्फ करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. सेतू कार्यालय किंवा अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म 50 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे आणि यावर जर सेतू केंद्राने पैसे घेतले तर त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल. लाडकी बहीण योजना पारदर्शकपणे राबवण्याचा आमचा हेतू आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. राज्य सरकारने अनेक चांगल्या योजनांची घोषणा केली आहे. माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली आहे आणि या योजनेमध्ये काल काही बदल करण्यात आलेले आहेत. 21 वर्षांपासून 65 वर्षापर्यंत ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये आहे त्यांना 1500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. माझी बहीण लाडकी किंवा माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे. या योजनेच्या अंतर्गत आता काल त्यात काही बदल करण्यात आले आहे. 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना 2.5 लाख रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे 1500 रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 5 एकराची जी अट टाकली होती भाऊ 5 एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे. आणि नाही आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे, आपण जाहीर केलं आहे, 15 दिवस नाही 60 दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे. 60 दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना 1 जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून 2 महिन्याचं पेमेंट मिळेल. ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासून या संदर्भातलं पेमेंट मिळेल. अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय. यासोबत डोमिसाईलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता. योजना राज्यातल्यांना करताच आहे, त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे आणि म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचा जन्म जर राज्यातला असेल त्याचं जन्माचं सर्टिफिकेट चालेल, रेशन कार्ड 15 वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल, मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल, असे अनेक पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचं देखील क्रायटेरिया आता काढून टाकला. जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे 7.5 कोटी लोक जवळपास कव्हर होतात. त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली. त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे. निश्चितपणे मी या माध्यमातनं आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो, कोणीही एजंटच्या नादी लागू नका. कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं, सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म 50 रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल, हाही निर्णय घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.